आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे श्री अरविंदांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेला संदेश। भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी श्री अरविंदांनी तिरुचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओवरून हा संदेश प्रसारित केला। त्यांनी जो संदेश दिलेला होता तो रेडिओवरील निवेदकांनी वाचून दाखवलेला होता। श्री अरविंद एक देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून जे ओळखले जातात असे महायोगी श्री अरविंद, जे पूर्वायुष्यामध्ये क्रांतिकारक अरविंद घोष या नावाने जे ओळखले जात असत, ज्यांनी प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि ज्यांनी केलेल्या जहाल भाषणांमुळे, ज्यांनी केलेल्या जहाल लिखाणामुळे ब्रिटिश सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टी वळली, असे क्रांतिकारक अरविंद घोष हे 1910 साली पॉंडिचेरीला निघून गेले आणि 1926 साली उच्चतर साधनेसाठी जे एकांतवासात गेले असे महायोगी श्री अरविंद घोष, त्यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला हा संदेश आहे। जरी ते एकांतवासात निघून गेलेले असले तरी श्री अरविंदांच्या चिंतनाचा कायमच एक विषय राहिलेला होता, तो म्हणजे भारत। आणि भारत म्हणजे केवळ त्यांची मातृभूमी भारत होती म्हणून तो त्यांच्या चिंतनाचा विषय होता असं नाही, तर विश्वाच्या योजनेमध्ये भारताचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे याची सातत्याने जाणीव होती आणि म्हणून भारताच्या प्रगतीकडे, भारताच्या वाटचालीकडे त्यांचं सातत्याने लक्ष होतं। असे श्री अरविंद घोष 14 ऑगस्ट रोजी आपल्याला हा संदेश देत आहेत। तो संदेश आज आपण विचारार्थ समोर ठेवलेला आहे। ते सुरुवातीला म्हणतात, 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस, हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे। आणि ही बाब केवळ भारताच्या समृद्धीसाठी, भारताच्या विकासासाठीच आवश्यक आहे अशी नाही, तर एकंदर अख्ख्या विश्वासाठी त्याचं महत्त्व वेगळं असणार आहे, हे ते आपल्याला इथे सांगत आहेत। त्यांनी एके ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आणि तोच त्यांचा जन्मदिवस सुद्धा ही केवळ एक योगायोगाची बाब नाही आहे, तर जीवनभर जे ध्येय उराशी बाळगून ते जीवन जगलेले होते त्या ध्येयावर ईश्वराने उमटवलेली ही एक प्रकारे मान्यतेची मोहर आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तेव्हा त्यांनी आयुष्यभर उराशी बाळगलेली ध्येय कोणती होती, ज्याचा उल्लेख 5 ड्रीम्स किंवा 5 स्वप्न या नावाने केला जातो, ही 5ही स्वप्न त्यांची या संदेशामध्ये अभिव्यक्त होताना दिसतात आणि तीच आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातलं पहिलं ध्येय म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की भारताचं स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती। आता 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे भारताचं स्वातंत्र्य हे ध्येय तर दृष्टीपथात आलेलं होतं, पण त्याच्या जोडीलाच असलेलं ध्येय होतं ते म्हणजे भारताची एकात्मता। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं ते खंडित स्वातंत्र्य होतं, पण सातत्याने श्री अरविंद सांगत राहिले की हे दुभागलेलं स्वातंत्र्य हे उपयोगाचं नाही। भारत स्वतंत्र झाला आहे, पण भारताची एकात्मता ही भारतासाठी किंबहुना सर्व विश्वासाठी एक आवश्यक अशी गोष्ट आहे आणि ही एकात्मता एक ना एक दिवस साध्य होईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला होता। आपली आत्ताची परिस्थिती पाहिली तर त्यांचं हे म्हणणं सार्थ ठरेल का अशी एक आशंका आपल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये येऊन जाते। परंतु इथे एका गोष्टीकडे मला आपला निर्देश करावासा वाटतो। इथे आपल्याला आठवतो तो श्री अरविंदांनी
1918 साली जो संकेत दिलेला होता त्या संकेताकडे मी आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छिते. 1915 साली माताजींनी म्हणजे श्री अरविंदांच्या आध्यात्मिक सहयोगिनी असलेल्या श्री माताजींनी हे भाकीत वर्तवलेलं होतं. किंबहुना त्याला भाकीत म्हणण्यापेक्षा त्यांच्या दिव्य दृष्टीला जे दिसलेलं होतं ते त्यांनी सांगितलेलं होतं, इंडिया इज फ्री. इथे त्यांनी इंडिया विल बी फ्री असा उल्लेख केलेला नव्हता. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि एक प्रकारे 1918 साली एका प्रसंगाच्या निमित्ताने श्री अरविंदांनी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केलेला होता की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता ही घटना जेव्हा त्यांनी हे सांगितलेलं होतं ती घटना होती 1918 सालची आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. म्हणजे त्यांच्या दिव्य दृष्टीला जे दिसलेलं होतं ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी एवढा मोठा कालावधीमध्ये जावा लागला. आता ह्या पार्श्वभूमीवर आपण त्यांची ही ध्येय समजून घेऊ शकतोय आणि मग त्यांच्या नजरेला जर भारताची एकात्मता दिसत असेल तर आज जरी कितीही परिस्थिती आपल्याला विपरीत दिसत असली तरी सुद्धा एक ना एक दिवस भारताची अखंडता किंवा अखंड भारताचं त्यांनी पाहिलेलं जे दृश्य आहे ते प्रत्यक्षात साकारणार याविषयी आपल्या मनामध्ये शंका राहत नाही. आणि ती शंका राहावी तरी कशी? कारण 1947 साली म्हणजे जेव्हा फाळणी झालेली होती तेव्हा त्याच्यानंतर श्री माताजींनी श्री अरविंद आश्रमामध्ये प्लेग्राऊंडमध्ये अखंड भारताचा एक नकाशा तिथे भित्तिचित्र या स्वरूपामध्ये उभारलेला होता आणि त्या अखंड भारताच्या भित्तिचित्राच्या समोर बसूनच श्री माताजी इतरांना दर्शन देत असत. तेव्हा किंवा त्यांचे जे वर्ग चालत असत ज्याला वेनसडे क्लास म्हणतात ते सगळे वर्गसुद्धा या अखंड भारताच्या भित्तिचित्राच्या समोर बसून माताजी हे वर्ग घेत असत. तेव्हा त्यांच्या सातत्याने नजरेला हा अखंड भारत पडत असणार हे आपल्याला वेगळं सांगायला नको. हे एक ना एक दिवस प्रत्यक्षात उतरेल अशा प्रकारचं स्वप्न आहे असं आपल्याला इथे म्हणता येतं. श्री अरविंदांचं दुसरं ध्येय आहे ते सुद्धा एक प्रकारे भारताच्या स्वातंत्र्यामधनं भारताच्या एकात्मतेमधनं अलगद रीतीने उमलून येणार आहे. ते म्हणजे आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान. मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे. आता 1947 आणि त्याच्या आधीचा जर सगळा कालावधी पाहिला तर पाश्चात्य देशाचं प्राबल्य आपल्याला त्या काळामध्ये आढळतं आणि अशा वेळेला आशिया खंडाकडे एक प्रकारे काहीसं दुर्लक्ष किंवा त्याची आपण परागती म्हणूया अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा आपल्या नजरेला दिसत होती. पण श्री अरविंदांनी हे ध्येय म्हणून उद्दिष्ट म्हणून डोळ्यासमोर ठेवलेलं दिसतंय आपल्याला की आशिया खंडाचं पुन्हा एक वार पुनरुत्थान व्हायचं आहे. कारण आशिया खंडाकडे जगाला देण्यासारखं असं प्रचंड योगदान आहे हे त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसत होतं. त्यांनी जे तिसरं ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यतः ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल. ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील, पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल. श्री अरविंदांच्या दिव्य दृष्टीला जे फार पुढचं
दृश्य दिसतंय, जी प्रकृतीची उत्क्रांती त्यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये आहे, जी उत्क्रांती त्यांना करतल आमलवत दिसते आहे, त्या उत्क्रांतीच्या दिशेने जाणारी एक पाऊलवाट, आणि ती पाऊलवाट म्हणजे मानवी एकता, ह्युमन युनिटी. संपूर्ण पृथ्वीवरची मानव समूह, मानव समाज हा एकसंध असेल, एकात्म असेल आणि हा एक प्रगतीचा आवश्यक असा टप्पा असेल, हे त्यांच्या लक्षात येतं आहे. आता परत आपण जर आत्ताच्या परिस्थितीकडे पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे, आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे सगळं कसं काय शक्य होईल अशी शंका परत एकदा आपल्या मनामध्ये येते. आणि तेव्हा आपली आश्वासक नजर वळते ती पॉंडेचेरीच्या जवळ असलेल्या ऑरोव्हिल या उषा नगरीकडे. श्री माताजींच्या प्रेरणेमधनं 1968 साली जी उषा नगरी म्हणजे ऑरोव्हिलची निर्मिती झाली, ती एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे. या विश्वामध्ये त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे. याचं कारण जगभरातले 100पेक्षा जास्त देशांचे नागरिक इथे एकत्रितपणे सामुदायिक जीवन जगताना आपल्याला आज दिसत आहेत. 2000 किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या संख्येने 100पेक्षा अधिक देशांमधले नागरिक एकत्रित येऊन एक स्वतंत्र अशी जीवन पद्धती अवलंबताना आपल्याला दिसतात. आणि हा मानवी एकतेच्या दिशेने चाललेला एक आगळा वेगळा प्रयोग या दृष्टीने त्याच्याकडे आपल्याला पाहता येतं. तेव्हा श्री अरविंद जे ध्येय आपल्या मानवी समाजापुढे ठेवू पाहत आहेत, त्याची ही पाऊलखूण आहे असं आपल्याला इथे निश्चितपणाने म्हणता येतं आहे. त्यांनी पाहिलेलं पुढचं ध्येय म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधनं ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल. या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण म्हटलं की भारताचं स्वातंत्र्य हे फक्त भारतासाठी मोलाचं नाही. भारताला ऐहिक समृद्धी मिळावी यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते तर महत्त्वाचं आहेच आहे, पण केवळ ते त्यासाठी मिळालेलं नाही हे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. तर भारतच जगाचं नेतृत्व करू शकतो हे निस्संशय शब्दामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कोणत्या अर्थाने भारत जगाचं नेतृत्व करू शकतो? तर ते नेतृत्व भारतच जगाला शांती प्रदान करू शकतो. शांतीचा मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य भारतामध्ये आहे हे श्री अरविंदांनी अगदी निस्संदिग्ध शब्दामध्ये पुन्हा 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 सांगितलेलं आहे. आणि आज आपल्याला परत त्याच्या पाऊलखुणा आपल्याला दिसत आहेत. जेव्हा 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागला आणि जगभरातले सगळे देश भारताकडे योग मार्गासाठी वळायला लागले, याचं एक स्पष्ट संकेत या घटनेमधनं आपल्याला मिळतो आहे. युनोमध्ये भारताचं वाढत असलेलं महत्त्व हे सुद्धा त्याची एक निश्चित अशी खूण आहे असंही आपल्याला या निमित्ताने इथे म्हणता येईल. आता ही सगळी उद्दिष्ट त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीला दिसलेली ही सगळी जी ध्येय आहेत ती श्री अरविंदांच्या क्रांतदर्शी दृष्टीला दिसलेली आहेत. ही एक ना एक दिवस प्रत्यक्षात येतीलच असा विश्वास आपण मनात जरूर बाळगायला हरकत नाही. पण याच वेळी श्री अरविंद आपल्याला एक धोक्याचा कंदील निश्चितपणाने दाखवून देतात. ते म्हणतायत हा सगळा जो काही प्रवास आहे तो अगदी साधासुद्धा असेल असं समजण्याचं कारण नाही. याच्यामध्ये अनेक अडथळे यायचे आहेत, अनेक उलथापालथी व्हायची शक्यताही त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. श्री अरविंद इथे म्हणता आहेत, उर्वरित जे काही आहे ती अजून तरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की ज्याने भारतातील आणि पाश्चात्य देशांमधील
पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत. परंतु अडचणी या त्यांच्यावर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणीवेतूनच उदयास यायचे आहे. यामध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे. त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल. भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल की नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे. इथे श्री अरविंदांच्या संदेशाचा समारोप होतो आहे. समारोप जो होतो आहे त्यामध्ये श्री अरविंद आपल्या भारतीयांवर एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यांवर देऊ इच्छित आहेत हे आपल्याला इथे लक्षात घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून श्री अरविंदांचं हे स्वप्न, त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसलेलं हे जे ध्येय आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व भारतीयांची आहे. हे इथे मनाशी आपण त्याची खुणगाठ बांधणं आवश्यक आहे. असं बोलून मी आपला निरोप घेते. धन्यवाद.